नमस्कार मित्रांनो. तुम्हाला पण आता टेन्शन आलं आहे का, की नोव्हेंबर व डिसेंबरचे पैसे आले नाहीत, तर आता लाडकी बहीण ही योजना बंद होईल का? किंवा आम्ही अपात्र तर नाही झालो? तर तसं बिलकुल नाही आहे. आता नोव्हेंबर व डिसेंबरचे काही महिलांना अकाउंटला पैसे आले नाही आहेत. तर त्यामुळे ते खूप चिंतेत आहेत व मला मागील व्हिडिओमध्ये सगळ्यांचे कमेंट्स देखील आले, की आम्हाला नोव्हेंबर व डिसेंबरचे हप्ते मिळालेले नाही आहेत. तर त्यावर काय करायचं किंवा हप्ते कसे अकाउंटला येईल? तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जा. लाडकी बहीणच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथे नवीन अर्ज हा दिलेला असेल. नवीन अर्ज तुम्हाला करायचा आहे. म्हणजे करायचं तरी काय? तर आता काही लाडक्या बहिणींनी लास्ट टाईम जी ई-के-वाय-सी दुरुस्ती केली नव्हती किंवा त्यांना जे सांगितले होते, की तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या. तर काही-काही महिलांनी ई-के-वाय-सी देखील केलेली नाही आहे. तर त्यावर आता ज्यांना गेले काही महिने अकाउंटला पैसेच आले नाही आहेत, त्यांनी आता एकदा चेक करायचं आहे किंवा त्यांचं अकाउंट चेक होत नसेल, तर त्यांनी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्टर करायचं आहे. तुमचा आधार नंबर बरोबर आहे की नाही, तुमचा फोन नंबर किंवा तुमचा आधार जे पतीचं, वडिलांचं आधार त्याला तुम्ही जॉइन केलं ते दुरुस्त आहे की नाही हे तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाल, त्यावेळेस तुम्हाला एक पर्याय दिसेल. नवीन अर्ज तुम्ही तेथून करू शकता. आता नवीन अर्ज करायचं म्हणजे काय? तर ज्यावेळेस तुम्ही नवीन अर्ज कराल, त्यावेळेस तुम्हाला ज्या महिन्यांचे पैसे आलेले नाही आहेत, ते तुमच्या अकाउंटला येऊन जातील. म्हणजेच काय, तर काही-काही वेळेस अकाउंटला पैसे आले नाही याचं कारण हे देखील असू शकतं, की तुम्ही अपात्र ठरला किंवा तुमची ई-के-वाय-सी दुरुस्त नव्हती. त्यामुळे सरकारपर्यंत तुमचा अकाउंट पोहोचलेलाच नाही आहे, की ज्या महिलांना ई-के-वाय-सी दुरुस्तीची संधी होती, त्यांनी ती संधी स्वीकारलीच नाही आहे. त्यांनी ती संधी पूर्णपणे त्याचा लाभ घेतलेलाच नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही पुन्हा अर्ज करा, ज्यामुळे तुमचे राहिलेले पैसे तुमच्या अकाउंटला परत मिळतील. परंतु असे नाही, की पुन्हा अर्ज केल्यानंतर तुमचे गेले काही महिन्याचे पैसे येणार नाही किंवा जर तुम्ही नव्याने अर्ज करताय, तर तुम्हाला जानेवारीपासून पैसे स्टार्ट होतील, तर असं बिलकुल नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही पुन्हा अर्ज करसाल, त्यावेळेस तिथे तुम्हाला तुमची पहिला अर्ज जेव्हा तुम्ही पहिलं त्या योजनेमध्ये होता, ते देखील तुम्हाला डिस्प्ले होईल. मग त्यानुसार तुमचा तो अर्ज पुढे मान्य होईल, की अगोदरसुद्धा तुम्ही या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत होता. परंतु काही महिने काही कारणास्तव तुमच्या अकाउंटला पैसे आलेले नाही आहेत. तर बऱ्याचशा महिलांची हीच तक्रार होती, की अकाउंटला पैसे का आले नाही आहेत? तर काही वेळेस ई-के-वाय-सी दुरुस्ती केली नसेल किंवा ई-के-वाय-सी तुम्ही केली नसेल, त्यामुळे सरकारला तुमच्या अकाउंटला पैसे टाकता आले नसतील. ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केली त्यांचेच अकाउंट्स पुढे गेलते व त्यामुळे त्या महिलांना मागच्या महिन्यांचे पैसे आलेले आहेत व फार कमी महिला आहेत ज्यांना पैसे मिळालेले आहेत व लाखो व शेकडो महिला अशा आहेत ज्यांना डिसेंबर, नोव्हेंबर या 2 महिन्याचे हप्ते मिळालेले नाही आहेत. परंतु काही महिला अशा देखील आहेत ज्यांना जानेवारीचा देखील हप्ता मिळाला. तर त्यांना पैसे का मिळाले? का? कारण त्यांनी ई-के-वाय-सी दुरुस्त केलती. कारण त्यांनी ई-के-वाय-सी सुद्धा नीट केलती व काही महिलांना हे कळालंच नव्हतं, की ई-के-वाय-सी दुरुस्त म्हणजे काय? तर ई-के-वाय-सी दुरुस्ती ही अशी होती, की तुम्ही तुमचा अर्ज हा पूर्णपणे तिथे पात्र आहे की नाही हे चेक करा. मग काही महिलांनी के-वाय-सी केलती परंतु ती चुकली होती. त्यात कुणी भलत्याचाच आधार नंबर गेलता किंवा आधार नंबर हे आधार कार्ड नंबर हा मोबाईल नंबरशी लिंक असायला पाहिजे. मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असल्याशिवाय ते होत नव्हतं. तर त्यावर काही महिलांनी याच्याकडे लक्षच दिलं नाही. तर यावर करायचं काय? तर मी सांगते. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट लिंक पाठवत आहे. लिंक तिथे दिसेलच तुम्हाला. तर त्या लिंकवर क्लिक करून फक्त तुम्हाला नवीन अर्ज भरायचा आहे. नवीन अर्ज भरल्याने काय होईल तर तुमचे राहिलेले पैसे ज्या महिन्याचे ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत, ते तुम्ही नवीन अर्ज केल्यानंतर तो अर्ज पुढे पास होईल व त्यावरनं लक्षात येईल की तुमचे पैसे राहिलेले आहेत, तर ते सरकार तुमच्या अकाउंटला पाठवतील. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला अर्ज करण्यात कसलीही प्रॉब्लेम आली, कसलाही अडथळे निर्माण झाले, तर चॅनलवर तुम्ही कमेंट करू शकता. कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तसे मी तुम्हाला उत्तर देईलच.
व यापुढे देखील मी त्यावर व्हिडिओ बनवेल. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.